नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली या ठिकाणी जे आहे उन्हाळी सत्र मे-जून 2026 या परीक्षेचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. कुठल्या-कुठल्या प्रोग्रामचा या ठिकाणी निकाल लागलेले आहे, ते आपण आज या ठिकाणी बघणार आहे. आणि सोबतच किती तारखेपर्यंत आणि कोणकोणत्या प्रोग्रामचा निकाल जो आहे येत्या आठवड्यामध्ये किंवा येत्या तारखेपर्यंत लागणार आहे, ते देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, ही पूर्णतः जी तारीख असणार आहे, ही एक संभाव्य तारीख असणार आहे. विद्यापीठाकडनं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन वगैरे किंवा अपडेट वगैरे येईल, ती तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवरती बघू शकता. आता यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, जी तुम्हाला मेन वेबसाईट आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला मे-जून 2026च्या निकालाच्या या लिंकवर यायचं आहे 1548. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी कुठले-कुठले निकाल लागलेले आहेत. मानवी हक्क प्रमाणपत्र, समांतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, गांधी विचार दर्शन पदविका म्हणजे डिप्लोमा थोडक्यात त्याचा निकाल आलेला आहे. सोबतच खाली बघा काही बॅचलर डिग्र्या पण आहेत त्यांचा देखील आलेला आहे या ठिकाणी. बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र हे एक प्रमाणपत्राचा निकाल आलेला आहे. शिक्षणाची मूलतत्वे, स्वयंसहाय्यक समूह प्रमाणपत्र. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक सर्टिफिकेट प्रोग्राम इन कॉम्प्युटर तो एक निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि जो बी-एस-सी कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण सी-एस-ए म्हणतो, हा देखील या ठिकाणी सर्वात पहिला जो निकाल आहे बी-एस-सीचा यू-जी डिग्रीमध्ये प्रोग्राममध्ये तो या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे बी-एस-सी कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन तुमच्यापैकी कोणी जर असेल, तर निकाल चेक करू शकता कारण हा एकच प्रोग्राम आहे सी-जी-पी-ए 2016 बॅचचा. तुम्ही यामध्ये चेक करू शकता. नंतर खाली बघा तुम्हाला बघायचं आहे सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स, नंतर डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर, बी-एस-सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडी हा देखील सेकंड नंबरचा आपला बी-एस-सीचा निकाल या ठिकाणी आलेला आहे. तो देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन, नंतर सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक, सर्टिफिकेट प्रोग्राम इन फार्मर प्रोड्युसर कंपनी, नंतर आहे सर्टिफिकेट प्रोग्राम इन पाली लँग्वेज, डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सलून टेक्निक्स, डिप्लोमा फॉर फिटर. ठीक आहे. हा एक आय-टी-आयचा ट्रेड आहे फिटर या ठिकाणी. तुम्ही ते देखील या ठिकाणी करू शकता, बघू शकता. सर्टिफिकेट इन आरोग्य मित्र. ठीक आहे. आरोग्य जो काही आहे तो वेगळा या ठिकाणी आणि जो आरोग्य मित्र आहे तो या ठिकाणी वेगळा आहे. कारण जो अजून एक डिप्लोमा आहे, तो त्या ठिकाणी योग शिक्षक म्हणून आहे. हा आरोग्य मित्र आहे. ठीक आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे निकाल या ठिकाणी आलेले आहेत. आता बघा मित्रांनो आपण जर का बघितलं तर आजची तारीख मित्रांनो या ठिकाणी जवळपास 19 जून आहे. हा कालचा अपडेट रिझल्ट आहे या ठिकाणी 18 जूनचा. ओके. आता यामध्ये बघा जे काही तुमचं सर्वात फेमस किंवा पॉप्युलर किंवा जे काही प्रसिद्ध प्रोग्राम्स आहेत वाय-सी-एमचे जसं की बॅचलर ऑफ आर्ट्स ॲन्युअल पॅटर्न आहे. नंतर तुमचं एम-एमध्ये इंग्लिश झालं. इंग्लिश तर समजा ठीक आहे नवीन बॅच आहे यावर्षी. मराठी झालं, इकॉनॉमिक्स झालं, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जुना पॅटर्न, मराठी, उर्दू, इंग्लिश आणि बिलीब, एमलीब, बी-ए उर्दू. ठीक आहे. नंतर तुमचं बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम डिग्रीमध्ये फेमस आहे. डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन हे देखील फेमस आहे. एम-ए इंग्लिश जो नवीन पॅटर्न आहे. पॉलिटिकल सायन्स असेल तुमचं. सायकॉलॉजी बंद झालं, परंतु मागच्या वर्षीची बॅच अजून लास्ट बॅच आहे त्यांची सायकॉलॉजीची. पहिली आणि शेवटची एकच बॅच. सोशिओलॉजी झालं. यांचे जेवढे काही मित्रांनो बॅच वगैरे आहेत, या सर्वांचे निकाल जे आहेत साधारणपणे जे आहे जवळपास मला वाटतं की 9 तारखेपर्यंत जे आहेत 8 किंवा 9 तारखेपर्यंत सर्वांचे निकाल येऊन जातील आणि जे काही अजून जे काही नवीन डिप्लोमा वगैरे किंवा सर्टिफिकेट प्रोग्राम असतील, तर त्यांचे निकाल येत्या पुढच्या आठवड्यापर्यंत जवळपास 90% डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्रामचे निकाल जाहीर होतील. जसं की तुमचं यामध्ये एम-सी-जे झालं डिप्लोमा किंवा तुमचं स्कूल मॅनेजमेंट झालं. ठीक आहे. किंवा जे काही अजून तुमचे इतर असतील इंटेरियर वगैरे, तर हे संपूर्ण जे काही मित्रांनो प्रोग्राम्स वगैरे असणार आहेत, या सर्वांचे निकाल आता हळू लागणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. जसं की नवीन बी-ए फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट आहे, तर हा देखील पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागू शकतो. कारण याचे खूप कमी विद्यार्थी होते. त्यामुळे हा देखील निकाल जो आहे तो समोरच्या याच्यामध्ये येत्या काही काळामध्ये लागू शकतो. आता एम-बी-एचा निकाल जो आहे मित्रांनो, यामध्ये अजून एक ट्विस्ट आलेला आहे एम-बी-ए आणि एम-कॉमसाठी. की तुमचं जे काही फील्ड प्रोजेक्ट किंवा रिसर्च प्रोजेक्ट वगैरे आहेत, फील्ड प्रोजेक्ट तुमचा एम-कॉमसाठी असेल, रिसर्च प्रोजेक्ट तुमचा एम-कॉम आणि एम-बी-ए दोघांसाठी देखील असणार आहे. ठीक आहे. तर यांची जी डेडलाईन आहे ती 15 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे, 15 जुलै आणि निकाल जो आहे साधारणपणे 10 जुलैपर्यंत लागू शकतो किंवा 15 जुलैपर्यंत लागू शकतो. तर मग डेट जी वाढवून दिली आहे मित्रांनो, त्या डेटचं नक्की काय काय काम असणार आहे? तर मित्रांनो, जे विद्यार्थी लेट करतील किंवा शेवटच्या तारखेची वाट बघतील अपलोड करण्यासाठी, तर त्यांचा निकाल जो आहे आर-आर तात्पुरता फेल येऊ शकतो. त्यांना नंतर 10 ते 15 दिवसामध्ये त्यांचा निकाल जेव्हा त्यांचे प्रोग्राम्स जे काही प्रोजेक्ट किंवा सिनॅप्सिस वगैरे जेव्हा ज्या असतील त्या व्हेरिफाय करून त्यांचे मार्क्स वगैरे नंतर त्यांना त्या 10 ते 15 दिवसामध्ये म्हणजे थोडक्यात काहीतरी जुलैमध्ये त्यांना ते पूर्ण प्रोव्हाईड केले जातील आणि त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट जो आहे तो पास करण्यात येईल किंवा अपडेट करण्यात येईल. तुर्तास त्यांचा निकाल जो आहे मित्रांनो फेल किंवा आर-आर त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. आर-आर म्हणजे काय? रिझल्ट रिझर्व्ह. थोडक्यात काय तर
समजा काही विषयांचे मार्क देणे बाकी असेल, तर अशा वेळेस जे आहे विद्यापीठ निकाल लावते, परंतु त्यांचे काही विषयांचे मार्क मागे ठेवते. ठीक आहे. तर असं हे नॉर्मल गोष्ट आहे. काही घाबरायचं काम नाही यामध्ये. नंतर सर्टिफिकेट प्रोग्रामचे देखील निकाल लवकरच लागणार आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका. आता मित्रांनो बघा, आता आपण जर का बघितलं, तर काही प्रोग्रामला जे आहेत खरोखर 1 महिना होत आहे. जसं की जे काही डिप्लोमा आणि सर्टिफिकेट एक्झाम होत्या, त्या 21 मेला सुरू झाल्या होत्या आणि आता बघा उद्या 20 जून आहे. 31 मेचा जर आपण विचार केला, तर उद्या 1 महिना होतो बरोबर 30 दिवस आणि विद्यापीठाचं धोरण आहे, की 30 दिवसामध्ये ते निकाल जे आहेत जाहीर करतात बऱ्यापैकी. तर मित्रांनो आता आपल्याला हे बघायचं आहे, की जो 21 ते 24 पर्यंत जे पेपर चालले होते, जसं की समजा तुमचं योग शिक्षक झालं किंवा तुमचं एज्युकेशन डिप्लोमा झाला किंवा तुमचं त्यामध्ये तुमचा जे काही तुमचा जर्नलिस्टचा डिप्लोमा होता, तर यांचा निकाल जे आहे मित्रांनो बघा आता आज फ्रायडे आहे, उद्या सॅटरडे. उद्या तर काही अपडेट येणार नाही. संडेला सुट्टी येईल. मंडेला किंवा ट्यूसडेला म्हणजे थोडक्यात पुढच्या आठवड्यामध्ये जे आहेत बहुतांश डिप्लोमा आणि सर्टिफिकेटचे निकाल लागतील आणि काही डिग्र्यांचे देखील निकाल लागतील, ज्याला आपण यूजी प्रोग्राम म्हणतो. कारण त्यांची विद्यार्थी संख्या कमी असेल किंवा त्यांचे स्टुडंट कमी असतील, तर त्यांचे निकाल देखील लवकरच लागतात आणि ज्यांचे भरपूर विद्यार्थ्यांचे रिझल्ट असतात, जसं की बी-ए झालं, बी-कॉम झालं. ठीक आहे. या यांचे स्टुडंट देखील भरपूर असतात. त्यामुळे यांचा निकाल जो आहे तो मोस्टली जे आहे तो मिड रेंजमध्ये किंवा एंडला लागू शकतो. म्हणजे साधारणपणे तुम्ही तारीख बघितलं तर 7, 8, 9 जुलै म्हणजे थोडक्यात काय तर दुसरा आठवडा जो असणार आहे जुलैमधला, तोपर्यंत 90% निकाल जे आहेत सर्वांचे लागतील आणि सध्या पुढच्या आठवड्यापर्यंत 90% सर्टिफिकेट आणि डिप्लोमा प्रोग्रामचे निकाल लागतीलच. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ कमेंट खाली जेवून कमेंट करू शकता तुम्हाला काही समस्या वगैरे असेल तर. आणि मित्रांनो आपला WhatsAppला चॅनल आहे. सर्वांनी ते WhatsApp करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाहीये. तर सर्वांनी कृपया आपलं WhatsApp चॅनल जॉइन करून ठेवायचं आहे. कारण प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाहीये. त्यामुळे आपण काय करतो या ठिकाणी, की तुम्हाला जे आहे WhatsApp चॅनल ते आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तुम्ही ते या ठिकाणी जे आहे जॉइन करू शकता. WhatsApp चॅनलची लिंक देखील मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे मित्रांनो आपलं WhatsApp चॅनल जॉइन करू शकता. त्यामध्ये तुम्ही प्रश्न उत्तर देखील करू शकता. मी त्यामध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो काही प्रश्न वगैरे विचारत असतो. त्यावर तुम्ही क्वेश्चन वगैरे करू शकता. आता बघा मित्रांनो अशा प्रकारचं आपलं WhatsApp चॅनल आहे. सर्वांनी फॉलो करायचं आहे. परीक्षित अभ्यास ऑफिशियल या नावाने आहे. याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही जॉइन करू शकता. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि निकाल मित्रांनो वाट बघू नका. लवकरच निकाल लागेल, काही काळजी करू नका. ज्यांचे प्रोजेक्ट, सिनॉप्सिस वगैरे बाकी असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर अपलोड करा. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की जो काही सायबर सिक्युरिटी कोर्स आहे, तो सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे. सायबर सिक्युरिटी ठीक आहे. तर त्यामुळे सर्वांना लक्षात घ्या याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना ही गोष्ट अजून माहिती नाहीये किंवा भरपूर विद्यार्थी यामध्ये थोडंसं दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कृपया नुकसान करून घेऊ नका. तुमची अंतिम डिग्री आणि अंतिम तुमचं जे काही गुणपत्रिका वगैरे असणार आहे, ती तुम्हाला सायबर सिक्युरिटी पूर्ण करेपर्यंत मिळणार नाहीये. त्यामुळे कृपया सर्वांनी सायबर सिक्युरिटी जे आहे पूर्ण करायचं आहे. सायबर सिक्युरिटी पूर्ण कशी करायची? मित्रांनो याचं जे आहे मी ऑलरेडी तुम्हाला एक छोटासा कोर्स आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. जसं की तुम्हाला कोर्सेसमध्ये यायचं आहे YouTubeला. फ्रीमध्ये आहे काही अडचण नाहीये. ठीक आहे. मोस्टली आपलं कंटेंट फ्रीमध्येच असतं. तुम्हाला जे आहे YouTubeला यायचं आहे. कोर्सेसमध्ये प्लेलिस्टच्या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे 5 नंबरला बघा सायबर सिक्युरिटी कोर्स, सायबर सिक्युरिटी यावर तुम्हाला यायचं आहे सायबर सिक्युरिटी कोर्स. यामध्ये बघा मी टोटल तुम्हाला 4 लेक्चर दिलेले आहेत. सध्या यामध्ये बघा तुम्हाला 3 दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी केल्यापासून ते एक्झाम देईपर्यंत जे तुमची मिड एक्झाम असेल, इंटर्नल असेल किंवा एक्सटर्नल असेल 35 मार्कांची आणि 30 मार्कांची आणि 70 मार्कांची. हे संपूर्ण तुम्हाला मित्रांनो मी या 3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही यावर फॉलो करू शकता. ठीक आहे. याची देखील लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे आपल्या YouTube चॅनलवरती यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला कोर्सेसमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी सायबर सिक्युरिटी सर्च करू शकता किंवा सायबर सिक्युरिटीचा जो काही आपला कोर्स आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही समस्या असेल किंवा सायबर सिक्युरिटीसाठी तुम्हाला हेल्प लागत असेल किंवा पाहिजे असेल, तुमच्याकडनं कोर्स पूर्ण करून होत नसेल, तर कृपया आपण जे आहे आपल्या WhatsAppवरती किंवा आपल्या ईमेलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला 100% सहकार्य केलं जाईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.